आता जस्ट मी एका कस्टमरला इकडे ड्रॉप केलं आणि तो मला विचारत होता की आपके पास छुट्टा है क्या. म्हणजे मेरे पास छुट्टा नाही आहे. आणि तो ट्रिप संपली आणि तो डिरेक्टली चालायला लागला न काय पैसे देता. बोलो भाई कुठे चालले कुठे. बोलतो मी छुट्टा लेके आते ऊपर जाके. बोलो ऊपर जाके छुट्टा लेके आओगे. बोलो तू येशील खाली की नाही येशील त्याची गॅरंटी आहे का. अरे बा इकडे बघा दुकान बघा सगळे बंद आहेत. मग मला बोलतो की आपके छुट्टा है क्या. मतलब मेरे पास छुट्टा नहीं है पर मैं रिटर्न में जीपे कर सकते हैं ना. वो पूछना चाहिए ना कि आपके पास क्या ऑप्शन है दूसरा रिटर्न देने के लिए. तर बघा हे 500 रुपये त्यांनी मला दिले कस्टमरने. बिल जो झाला ते मी तुम्हाला नंतर सांगतो. पण हे 500 रुपयेमध्ये कधी कधी बघा आपल्या देव पण आपल्याला इशारा देतो. हे बघा रक्कम बघा काय आहे 500 आणि खाली बघा मेन्शन आहे 420. म्हणजे हा जो कस्टमर होता ना हा खास करून होता 420. म्हणजे देव पण तुम्हाला इशारा देतो. हा जर कस्टमर पळाला असता आपण इकडे आपली गाडी सोडून जाऊ नाही शकत ना. कारण हे बा नो पार्किंगचा बोर्ड लागलेला आहे. म्हणजे हा गेला तर गेला आणि मग मी ह्याला शोधू कुठे. नंबर वगैरे पण आपल्याला भेटत नाही ह्याच्यात उबर आणि ओलामध्ये कस्टमरचा. म्हणजे तो गेला पळाला तसं होणार सीन. म्हणून कधी पण लक्षात ठेवा गाडीतून कस्टमर उतरताना तुमच्याकडे जर सुट्टे असतील तर सुट्टे द्या. तुमच्याकडे जीपे ऑप्शन असेल तर जीपे ऑप्शन द्या. पण ह्यांना पळायला देऊ नका कधी पण. हे बघा असे असतात कस्टमर 420.